हॅलो आशिष 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. प्रवीण सकपाळ यांच्याकडून संतोषसाठी 500 रुपये होते. संतोष आपण ते पारितोषिक घेऊन जा. धनुष सुतार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं संतोषसाठी. संतोष यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपलं पारितोषिक कृपया घेऊन जा प्लीज. आणि अभिनंदन सर्व पारितोषिक स्वीकारणाऱ्या खेळाडूंचं आणि त्यांना देणाऱ्या दात्यांचं सुद्धा. राहुल डेंबे, नरेश आखाडे, परेश डेंबे, अनिकेत आखाडे आणि अनिकेत आखाडेच यांनी इथे यावं. मार्किंग करून घ्या प्लीज. शिवसेना 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 अनिल गावगाडेंचे परम मित्र, मुंबईचे मोठे पॅकर्स म्हटलं तरी चालेल. विकेटवर चेंडू बिलकुल टाकू नये प्लीज. मनोहर राय यांचं आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सुद्धा. प्लीज राहुल डेबे यांनी पुढे यावं. कोरिल क्रिएशनच्या माध्यमातून सोहम सुतार, निधी हेगडे आणि धीरज सावंत यांनी एक चांगली व्हिडिओ जॉकी संतोष शिंगाणे यांच्याकडून आपल्याला 500 रुपये पारितोषिक आहे. आदरणीय प्रशांत बाई यांच्या साठी बनवलेली आहे आणि ते वाढदिवस मूर्ती आज इथे आहेत. आपलं हार्दिक स्वागत प्रक्षेपित करतोय. गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. करणं आणि एका संघात आणणं हे फार कठीण गोष्ट असतं बरं का. मनोहर राय हे आज त्यांचा वाढदिवस आहे. खरं त्यांना पॅकर म्हणतात कारण ते गोळा करतात आणि एक टीम बनवतात, परंतु हिरे गोळा करतात. आपलं स्वागत. माथेरान नगरीत ते आलेत. नरेश आखाडे यांनी पुढे यावं. अक्षय जॉकी जी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. हार्दिक अभिनंदन. आणि नरेश डेंबे यांनी पुढे यावं. नरेश डेबे, परेश डेबे माफ करा. संदेश आखाडे यांच्याकडून जॉकी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. अभिनंदन. आणि यानंतर अनिकेत आखाडे, काय जबरदस्त. लक्ष्मणजी शिंगाडे आणि सन्माननीय संतोष शिंगाडे जॉकी यांच्याकडून आपल्याला 500 रुपयांचं पारितोषिक. आशिषसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि संतोषसाठी 700 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष आपलं ते पारितोषिक घेऊन जा. आशिष आणि संतोष या. आशिष अभिनंदन. येस अभिनंदन. आणि आशिष आपल्याला हे 100 रुपये पारितोषिक. सामना सुरू होतोय. परत बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सत्कार जरा आपले बाकी आहेत ते आपण आता लवकर घेऊया चेंडू पडेपर्यंत. सन्मान्य गिरीजी पवार, सन्मान्य प्रवीणजी सकपाळ, सन्मान्य किरणबाई चौधरी यांना विनंती त्यांनी जरा स्वागत कक्षामध्ये यावं. ओके, here we go. Now you are to the commentary box for the further commentary. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. कधी हा खेळ क्रिकेटचा, हा क्रिकेटचा खेळ असाच चालला. जिथपर्यंत भारत देशामध्ये दुसरा धर्म आपण क्रिकेट समजतो तिथपर्यंत हा खेळ चालत राहील. ओके, कॉमेंट्री मध्ये सज्ज आहेत दोन्ही मराठी दिग्गज. त्यांच्याकडे वळूया. ओव्हर टू चंदू शेट्टी. एका महत्त्वपूर्ण मॅचकडे जाऊ. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहू शकता अक्षय. पहा, या मॅचला सुरुवात झाली आहे. गोल्डन स्टार क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर अक्षय परब यांच्या बॅट मधून येतोय खन 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 खणीत चौकार. बाजूला पाहायला मिळते ज्या संघ नक्कीच अनिल गायकवाड यांची एका टीम बाजूला टीम पाहायला मिळते. प्रसाद भाईंची एका बाजूला टीम पाहायला मिळते. संदेश पाटे
यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच झालाय. कव्हरच्या दिशेने बॉल, सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि झाला सीमारेषा पार. रिया 11 अर्थातच यंग बॉईज ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. कृष्णा सातपुतेला आपण ऍक्शन मध्ये पाहू शकता. संदेश पार्टे आणखीन एक दिग्गज खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील. समोर जर पाहिलं तर राकेश प्रभू यांच्या रूपात देखील आपण एक मोठे आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. परंतु अक्षय परब काय सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू चौकारामध्ये पाठवलेत. याही वेळेला आक्रमण, याही वेळेला मोठा फटका आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते येत आहेत बॉलच्या खाली. विकेटचं पतन. सुरुवात तर कुणालजी खूप चांगली केली होती, परंतु तदनंतर मोठ्या फटक्याच्या मोहात आले. लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे होते कृष्णा सातपुते आणि माघारी परतावं लागेल अक्षय परब यांना. बॅक टू बॅक 2 चौकार खेळले, परंतु तिसरा खेळण्याच्या प्रयत्नात ते माघारी परतले. पॉवर प्लेचं षटक आहे. संदेश पार्टे यांच्याकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे गोलंदाजीमध्ये आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर अगदी छोटासा रणप, परंतु अप्रतिम गोलंदाजी त्यांचं वैशिष्ट्य राहिलं आहे. एक झुंजार क्रिकेटपटू आणि मॅच विनर खेळाडू. मग बॅटिंग किंवा बॉलिंग दोघांमध्ये त्यांनी स्वतःला कित्येक वर्ष सिद्ध केलंय. तर तेच प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग टीमचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर घेऊन जाताना पाहायला मिळालं. भारताच्या बाहेर देखील त्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दांडी पालघर स्टार मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या नावावर सुप्रीमो चषकाची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील आहे. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव ज्यांना गतवर्षी मुंबई प्रीमियर लीग वानखेडे स्टेडियमवर आपण गाजवताना पाहायला मिळालं. तर तेच राकेश प्रभू यावर्षी बिग बॅशमध्ये देखील खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. कृष्णा सातपुते एका बाजू, प्रीतम बारी आणि राकेश प्रभू एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता संदेश पार्टे आणि त्यांच्या बरोबरीने कृष्णा सातपुते. एका बाजूला गोल्डन स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला पहा चांगला बॉल, चांगल्या बॉलला दिलाय सन्मान आणि हे क्रिकेटचं सूत्र आहे. चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावाच लागतो. तो सन्मान या ठिकाणी दिलाय. संदेश पार्टे यांचा बॉलला थोडीशी उंची होती, चांगल्या ठिकाणी तो लँड झाला, तदनंतर थोडासा कट झाला, आपल्या आवाक्यात नाहीये त्यांनी जाणलं होतं आणि अगदी डिफेन्स केला या बॉलला. 8 धावा. यावेळेला आपण पाहू शकता लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग जरूर होती, परंतु तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहिला मिळेल. सुरुवात पाहिलं जर बॅट्समनच्या बाजूने झाली होती, परंतु तदनंतर आपल्या अचूकतेवर येताना पाहिला मिळाले संदेश पार्टे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. अगदी याही वेळेला चांगला बॉल, त्याचा सन्मान जरूर दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, वाह काय अचूकता दाखवली आहे संदेश पार्टे यांनी. सुरुवात जर पाहिली तर प्रतिकूल नव्हती, नक्कीच त्यांच्या बाजूने नव्हती, परंतु तदनंतर त्यांच्या बाजूने ती केली. कशाच्या जोरावर तर आपल्या गोलंदाजच्या जोरावर हे क्रिकेट आहे. कारण इकडे प्रत्येक बॉल नंतर क्रिकेट बनतं, नक्कीच वेगळं होतं. तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर संपते. पहिली ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 8. 1 विकेट माघारी परतल्यानंतर. कुणालजी काय म्हणाल पहिलं, कारण ही मॅच जर पाहिली तर एका बाजूला गोल्डन स्टार आणि दुसऱ्या बाजूला रिया 11, तर एका बाजूला अनिल गायकवाड, दुसऱ्या बाजूला प्रसाद भाई, अशी देखील थोडक्यात होईल. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आल्याने त्यानंतर काय बॉलिंग केली. बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये संदेश पार्टेने त्याच्याकडे असलेला अनुभव इथे पेश केला. खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली आणि बॅट्समनला मी म्हणेन थोडंसं थांबवलं, खास करून राकेश प्रभूला, जो आक्रमक बॅट्समन आहे. मगाशी तुम्ही उल्लेख केला मुंबई प्रीमियर लीगमध्ये काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. लेदर क्रिकेट तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हा खेळाडू खेळतो. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील लांबच लांब फटके मारण्यासाठी जाणला जातो. तोच राकेश प्रभू 3 बॉलमध्ये 0वर खेळताना दिसतोय. पियुष खेळतोय 0वर खातं उघडायचं आहे, परंतु पहिलं षटक मी म्हणेन नावावर राहिलं संदेश पार्टेच्या. नक्कीच दुसरं षटक घेऊन कृष्णा सातपुते. हो पहिलाच बॉल लेग ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकला, बॉलला बाहेर काढलं गेलं. कुरुडवाडी सोलापूरचा डॉन, ज्याला आपण टेनिस क्रिकेटचा शहेनशाह देखील म्हणतो, ज्यांनी एक कृष्णा सातपुते नावाचा एक ब्रँड बनवला आणि हा ब्रँड जिकडे जिकडे जातो तिकडे झळकताना आपल्याला पाहायला मिळाला. छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज मात्र टेनिस क्रिकेटचा चेहरा म्हणून पुढे येतोय. कशाच्या जोरावर तर स्वतःच्या खेळाच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय गेली कित्येक वर्ष.
हो हो, याही वेळेला तेच पाहायला मिळतंय. गोलंदाजी तेवढीच चांगल्या पद्धतीने करतात, फलंदाजीचे त्यांचे फॅन तर संपूर्ण क्रिकेटच्या दुनियेत आहेत, परंतु आज पहा त्यांच्या गोलंदाजीची झलक. आज या ठिकाणी कुटुंबियांसह आलेत ही देखील मॅच पाहण्यासाठी आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर त्यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅट्समनला थांबवलं. बॅट्समनचा इरादा आहे मोठे फटके मारण्याचा, परंतु कृष्णा या ठिकाणी वेगळ्या धाटणीचे चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच साडूंमधील मॅच या ठिकाणी अनिल सर आम्हाला कळवत आहेत. एका बाजूला प्रसाद भाईंची टीम आहे, एका बाजूला जर पाहिलं तर अनिल गायकवाड यांची टीम पाहायला मिळते. परंतु प्रसाद भाई यांचं एकच लक्ष आहे, माथेरानचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणायचं आहे, स्पर्धा यशस्वी करायची आहे. आणि हो हो, आणखीन एक बॉल लाजबाब पद्धतीने टाकलाय. पहा बॉलमध्ये वेग नाहीये कुणालजी, परंतु अचूक टप्पा आहे. तिकडनं बॉल लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतायत, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत. कित्येक वर्षाची क्रिकेटची तपस्या आहे बॉलिंगमध्ये देखील. पहा ज्यावेळेला लेफ्टी बॅट्समन येतात त्यांना आम्ही ऑफ ब्रेक बॉलिंग देखील टाकताना पाहिलंय. आज उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यांच्या विरुद्ध लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतायत. ही कुशलता त्यांच्याकडे आपण पाहतो. समय सूचकता दाखवावी लागते. ज्यावेळेला तुम्ही 15 ते 20 वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खेळतात तर त्यानंतर एवढा अनुभव तर तुम्हाला नक्कीच मिळतो आणि तेच कृष्णा सातपुते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त खेळाचं प्रात्यक्षिक म्हणजे त्यांच्या बॉलिंगचं आज क्रिकेटची दुनिया पाहते. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. हा बॉल थोडासा पुढे होता परंतु बॉल मार्गस्थ होतोय थर्डमॅनच्या दिशेने, सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. बॉल अडवायचा प्रयत्न जरूर झाला परंतु या बॉलने गाठली सीमारेषा आणि बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावा. नक्कीच गोल्डन स्टार नक्कीच या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि अनुभव आहे अक्षय ज्या पद्धतीने. आता मात्र पियुष दिघे यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळत आहेत. आमच्या बरोबरीने जर पाहिलं तर आज मयुरेशजी देखील जुडले जात आहेत. त्या नक्कीच माथेरानच्याच भूमीतील आहेत आणि एक चांगले समालोचक देखील आहेत रायगडचे. तर जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावा झाल्या आहेत 13. मागील 2 मॅचमध्ये कुणालजी धावा होताना पाहायला मिळालं नाही. पहिल्या 2 मॅचमध्ये चांगल्या धावा झाल्या परंतु या मागील 2 मॅचमध्ये या वेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल, त्याला भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि पहा काय कॅच घेतली कृष्णा सातपुते यांनी. बॉल टाकून पुढे फॉलो थ्रू मध्ये गेल्यानंतर पुन्हा पाठीमागे आले, बॉलवर नजर ठेवली, त्यांनी विश्वास दाखवला हो ही कॅच मी घेणार आणि काय कॅच घेतली कृष्णा सातपुते यांनी. वा, जबरदस्त कॅचचं प्रात्यक्षिक. कृष्णा सातपुते या नावाची दिवाणी का आहे आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॅटिंग मध्ये तर महारथ त्यांना हासिल आहेच परंतु आज बॉलिंग मध्ये कौशल्य दाखवताना ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा 13 धावा झालेल्या आहेत, 2 खेळाडू माघारी परतलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या माता भगिनी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. यावेळेला पहा बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न. नॉर्मली उजव्या हाताचा ज्या वेळेला बॅट्समन होते त्यावेळेला त्यांनी लेग ब्रेक टाकण्याचे प्रयत्न केले. डावखुऱ्या हाताचे आले त्यावेळेला त्यांच्या विरुद्ध म्हणजे याही वेळेला बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न. तर नक्कीच ऑफ कटर जो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जाईल असा टाकण्याचा प्रयत्न. याही वेळेला तेच पाहायला मिळालं परंतु यावेळेला गॅप शोधला. वाह, काय फटका खेळला, कलात्मक फटका या ठिकाणी खेळत असताना आणखीन एकदा बॉलने ओलांडली सीमारेषा. धावसंख्या मिळतील 4. आणि पहा कोरिल क्रिएशनच्या माध्यमातून सोहम सुतार, निधी हेगडे आणि धीरज सावंत यांनी एक चांगला आविष्कार इथे मी म्हणेन भाईंसाठी आणलेला आहे. प्रसाद भाई सावंत गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 जात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 सोम सुतार, निधी हेगडे आणि धीरज सावंत ज्यांनी ही व्हिडिओ बनवली प्रसाद भाई सावंत यांच्यासाठी. शिवसेना पक्षामध्ये कार्यरत असणारे आमचे प्रसाद भाई सावंत शिवसेनेचे माथेरानचे संपर्क प्रमुख आहेत, गटनेते आहेत, बांधकाम सभापती आहेत माथेरान नगर परिषदेचे. त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा गेली 6 वर्ष आपल्या समोर रंगते. नक्कीच आणि त्याचमुळे की काय ही स्पर्धा देखील सर्वांचं आकर्षण ठरते कुणालजी.
आणि बॅटिंगसाठी आपण पाहू शकता आता प्रीतम बारी, दोन आयकॉन मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम बारी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राकेश प्रभू यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे, कारण दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर बलाढ्य आहेत. यावेळेला फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगतात, दडपण वाढेल कारण तिसरी ओव्हर सुरू आहे कुणालजी, धावा येणं गरजेचं आहे आणि धावा मात्र या ठिकाणी आतापर्यंत येत नाहीयेत, तर त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. प्रीतम बारी राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय माथेरान नगरीमध्ये. याही वेळेला पाहायला मिळते, पहा गती परिवर्तन केलं, टप्पा परिवर्तन केलं, त्याच बरोबरीने जर पाहिलं तर कट देखील वेगळ्या दिशेने केला. या बॉलला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि जाळ्यात सापडला एक मोठा मासा. प्रीतम बारी आउट. करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पहा जे कृष्णा यांनी केलं तेच संदेश पार्टे करतायत. या दोन्ही बॉलर्सने तेच केलेलं आहे. बॉलचा वेग नाहीये, दोघांची बॉलिंग तुम्ही पहा, वेग नाहीये, अचूक टप्प्यावर बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतायत आणि ती रणनीती दोघांची यशस्वी होते कुणालजी. तर यानंतर विक्रांत रॉयल्स आणि मुकद्दर वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. किरण भाऊ यांचे हे देखील या मॅचचा आनंद घेतात. किरण चावरे क्रिकेटचे चाहते आहेत आणि ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी धावांसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळते गोल्डन स्टार टीम. परंतु गोल्डन स्टार टीम आज दाखवावं लागेल. विजय पार्टे एका बाजूला, परंतु मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू आहेत ज्यांची बॅट केव्हाही बोलू शकते. तिसरी ओव्हर सुरू आहे. 5 षटकांच्या या लढती आपण पाहतोय आणि आजच्या रात्रीतील ही चौथी मॅच आहे कुणालजी. खूप चांगला खेळ आतापर्यंत होताना पाहायला मिळालाय गोलंदाजी करताना. या वेळेला पहा आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अचूकता अचूकता आणि अचूकता जर असेल तर यश मिळणं स्वाभाविक आहे. संदेश पार्टे यांनी तेच केलं आणि विकेट मागोमाग विकेट येत आहेत संदेश यांच्या. त्यांना चौकार मारले होते. तदनंतर आतापर्यंत त्यांनी 9 बॉल टाकले, त्यापैकी 7 बॉल निर्धाव टाकलेले आहेत. पहिल्या षटकातील शेवटचे 4 बॉल निर्धाव. याही षटकात जर पाहिलं तर पहिले 3 चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 2 विकेट त्याच पद्धतीने घेतल्या. आता मात्र हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे संदेश पार्टे यांच्यासाठी. गोल्डन स्टारला पेटून उठावं लागेल, गोल्डन स्टारला कमबॅक करावं लागेल, कारण या स्पर्धेची वाट संपूर्ण वर्षभर पाहिली जाते. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. सचिन मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या बरोबरीने आयकॉन राकेश प्रभू देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर पाहूया, सचिन बस्मा बॅटिंगसाठी सज्ज होतात. हॅट्रिकचा चेंडू यावेळेला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी संदेश पार्टे. काय बॉलिंग करतायत. उभ्या महाराष्ट्रभर नाही तर जगभर टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये संदेश पार्टे हे नाव आदराने घेतलं जातं. अष्टपैलू खेळासाठी घेतलं जातं. आज आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतायत. यावेळेला वेगवान चेंडू, परंतु कव्हरच्या दिशेने त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि ही कोंडी फोडली आहे. रन मिळणार आणि या 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. सचिनच्या बॅटमधून आलाय चौकार. खेळाडूंनी बॅटिंग करणं, आयकॉनवरचं प्रेशर थोडंसं कमी होऊ शकतं कुणालजी. याही वेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याला खेळलं जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरीही धाव पूर्ण केली जाते. आता मात्र रन सुरू होताना पाहायला मिळत आहेत, कारण 3 ओव्हर झाल्यात आणि एक गोष्ट मात्र झाली आहे. 4 विकेट माघारी जरूर परतल्यात,
परंतु 24 रन झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आयकॉनच्या ज्या ओव्हर होत्या ना कुणालजी, त्या ओव्हर संपलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी असणार आहेत. राकेश किती वेळ बॅटिंग करणार, किती फटके खेळणार आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सचिन त्यांना साथ कशी देणार यावर मॅच अवलंबून आहे. अगदी बरोबर आहे. 24 रन 4 विकेटी ते गमावलेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. परंतु ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर ट्रॉफी इनॉग्रेशन सेरेमनी देखील झाली या स्पर्धेमध्ये चंदूजी, आणि खरोखर एक भव्य दिव्य सोहळा प्रसादभाई सावंत यांच्या संकल्पनेतून पार पाडला गेला. त्या संपूर्ण सोहळ्यामध्ये जे कॅप्टन्स होते ते ब्लेझरमध्ये ते उपस्थित झाले होते आणि एक वेगळं संस्कृतीचं दर्शन दाखवलं. आणि मी म्हणेन माथेरान नगरीमध्ये हा सोहळा पहिल्यांदाच कदाचित झाला असेल. कुठल्या स्पर्धेच्या अगोदर ट्रॉफी इनॉग्रेशन, टी शर्ट कशा पद्धतीच्या असतील त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तो भव्य दिवस सोहळा पार पडल्यानंतर त्याच वेळेला ड्रॉ करण्यात आले होते या स्पर्धेचे, आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्यासमोर इथे सुरू आहे. पहिल्या रात्रीमध्ये तुम्ही अनुभवताय प्रसादभाई सावंत मित्रपरिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ माथेरान आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. तर आपण स्क्रीनवर व्हिडिओ पाहतोय. प्रसादभाई, ज्या पद्धतीने प्रसादभाईंचं आपण कार्य पाहतोय, ज्या पद्धतीने या सर्व टीम्स आहेत, सर्वांना एक संधी असते कुणालजी, वर्षभरातून एकदा येणारी ही स्पर्धा खेळण्यासाठी. त्या स्पर्धेची तयारी आणि कशा पद्धतीने असते त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि नरेश काळे यांना आपण खेळताना देखील पाहिलं, नगरसेवक आहेत, आणि ही खासियत आहे या स्पर्धेची खऱ्या अर्थाने. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी प्रसादभाईंची हीच मेहनत असते. दरवर्षी काहीतरी नवीन येईल, दरवर्षी माझं माथेरान टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावर कसं येईल याची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये काय घडणार, कारण राकेश प्रभू, ज्यांना पोलार्ड या नावाने ओळखलं जातं, बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत सज्ज. पोलार्डच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी फटका येताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे उपलब्ध. 1 रन तर घेतली गेली आहे आणि स्कोरला 1 रनने पुढे पाठवलं जात आहे. फटकेबाजी अपेक्षित आहे, कारण हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला फटकेबाजी करायची कुणालजी. एक्झॅक्ट आताच तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे, मोठे फटके मारणं गरजेचं आहे, आणि तोच प्रयत्न करत होता. आणि ज्या वेळेला फटका फसला त्यावेळेला थोडासा निराश देखील होता पोलार्ड, ज्या पद्धतीने त्याला फक्त 1च रन मिळाली आहे आणि इथून 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच सचिन बसमा यांची त्यांना मिळणारे 7 आणि राकेश प्रभू यानंतरच्या कालावधीमध्ये किती आक्रमण करतायत त्यावरच गोल्डन स्टारचं भवितव्य या मॅच मधला अवलंबून आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याला मात्र जगी सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ केलं, परंतु एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. तनू जे आहेत, तनू शिंदे नक्कीच युवा खेळाडू आहेत आणि मी तर म्हणेल हा प्लॅटफॉर्म आहे सर्वांसाठीच, लहानांसाठी मोठ्यांसाठी. ही स्पर्धा प्रत्येकाला आपली चुणूक दाखवण्याची संधी मिळते आणि आज तनू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत रिया 11 या संघाच्या माध्यमातून, आणि प्रत्येकाला जगभर झळकण्याची संधी देखील मिळते. तुम्ही चांगलं कामगिरी करा, स्पर्धा तुम्हाला जगभर आपोआपच झळकवेल आणि त्यासाठी नक्कीच प्रसादभाईंचं कौतुक करावं लागेल. हे आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य माथेरानना टेनिस क्रिकेटच्या नकाशावर आणणार. यावेळेला बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेत आणि कॅच मात्र सुटली जाते. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि टाळ्यांचा गजरही होतोय. 4 धावा. आपल्याकडे जर ते ट्रॉफी इनॉग्रेशन सेरेमनीचे हायलाइट्स असतील तर त्या या इनिंग नंतर आपल्या समोर प्रक्षेपित करायच्या आहेत. तर नक्कीच कॅमेरावर देखील खूप चांगलं होतं. पहा, संपूर्ण बॉल फॉलो केला गेला आणि अगदी कॅच सुटली जाते. पहा, ही सुटलेली कॅच मॅचचं पारडं बदलणार का? राकेश प्रभू यांच्या बॅटमधून यानंतर मोठमोठे फटके येणार का? 30 धावा तर झालेल्या आहेत, परंतु अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. राकेश प्रभू नावाच्या वादळाचा तडाखा भल्या भल्या संघांना बसलाय. दांडी पालघरचा हा सितारा माथेरान नगरीमध्ये दाखल झालाय आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. तनुष,
हो हो, वाह, काय बॉल टाकला या खेळाडूने. युवा खेळाडू आहे परंतु आपली छाप दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहा वय देखील लहान असेल त्यांचं, परंतु या ठिकाणी पहा काय रिदम मध्ये न डगमगता. आणि ह्या स्पर्धेचं हेच फलित आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स मोठमोठ्या खेळाडूंच्या विरुद्ध खेळण्याचं देते ही स्पर्धा. इकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे, हा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. आणि गोलंदाज मात्र स्वतःला सिद्ध करतायत मोठ्या खेळाडूच्या विरुद्ध. शिंदे यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर बॉल, एक धाव मात्र अवंतरच्या रूपात मिळताना पाहायला मिळेल. तनुज शिंदे आज आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण ओव्हर टाकतायत, कारण समोर मोठा खेळाडू आहे परंतु न डगमगता मला जी संधी मिळाली ना माझ्या रिया 11 संघासाठी खेळण्याची, गोलंदाजी करण्याची, ती मात्र या ठिकाणी मी करणार. परंतु गोल्डन स्टार संघासाठी राकेश प्रभू, माथेरान नगरी. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. यानंतर थोडासा कुठेतरी टप्पा बाजूला जाताना पाहायला मिळतोय कुणालजी. आणि गोल्डन स्टार संघासाठी फायद्याची गोष्ट असणार आहे. एका संघासाठी तोट्याची तर एका संघासाठी फायद्याची असणार आहे. तर एक रन महत्त्वाचा आहे सध्याच्या घडीला गोल्डन स्टार संघाला. या अगोदरची मॅच आठवा, कमी धावसंख्या झाली होती परंतु बॉलिंगच्या जोरावर जिंकली होती. परंतु त्यासाठी तुम्हाला 45, 50, 55 पर्यंत जावं लागेल. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध पुन्हा एकदा बॉल आला नाही, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक रन तर घेतली गेली आणि दुसरीचाही प्रयत्न पूर्ण केला जातोय. 2 रनने धावसंख्या मात्र आता पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती मात्र 34. उमेश भोईर आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत. चिंचपाडा पनवेलचे एक नामवंत गुणलेखक, महाराष्ट्रातील नामवंत गुणलेखक, असे गुणलेखक ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा असतो. कांचन पालकर यांच्याप्रमाणे मी नक्की उल्लेख करेल. तर चौथं षटक मार्गस्थ आहे. 34 धावा धावफलकावर, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहा मार्गदर्शन केलं जातं. युवा गोलंदाज आहेत परंतु अनुभवी गोलंदाजाकडून युवा गोलंदाजाला मार्गदर्शन केलं जात आहे. पाहूया, मार्गदर्शन तर नक्की मिळालंय, यापुढे काय होणार. राकेश प्रभू यावेळेला मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातो आणि बाउन्स होत असताना हा बॉल जाईल सीमारेषा पार. कॉन्फिडन्स देणारे असतील, कारण आता 4 षटकं कुणालजी, धावसंख्या आता उभी राहताना पाहायला मिळते 38 धावा. जर का शेवटच्या षटकात 12, 15 किंवा त्यापेक्षा जास्त आल्या तर आव्हान उभं राहू शकतं कुणालजी. खूप मोठं आव्हान उभं राहू शकतं. ज्या पद्धतीने आतापर्यंत वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला बॅट्समन राकेश प्रभूने, एक झेल सुटला नक्की परंतु त्यानंतर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. तनुज शिंदेचं मी कौतुक याच्यासाठी करेन की तो डगमगला नाही. राकेश प्रभू सारखा बॅट्समन त्याच्यासमोर, ज्या बॅट्समनची ख्याती महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ॲज अ पोलार्ड म्हणून आहे, आणि त्याच्यासमोर डगमगताना दिसला नाही. थोडीशी रिदम चुकली परंतु त्याने काही डॉट्स बॉल देखील त्याच्या विरुद्ध काढलेले आहेत आणि त्याचमुळे एक वेगळा आयाम दिला जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक यंगस्टरला संधी मिळते महाराष्ट्रातील टॉप मोस्ट बॅट्समनच्या विरुद्ध बॉलिंग करण्याची देखील आणि त्यांच्याबरोबर खेळण्याची देखील, आणि त्याच्यासाठी ही स्पर्धा जाणली जाते. चंदूजी नक्कीच, म्हणजे प्रसाद भाईंचा उद्देशच तो आहे की महाराष्ट्रातील देशातील जे मोठमोठे खेळाडू आहे त्यांच्याबरोबरने आमच्या स्थानिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार, त्यांना तो अनुभव मिळणार. माथेरानचे खेळाडू खूप भाग्यशाली आहेत. सर्वांना त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी नाही मिळत परंतु माथेरानच्या खेळाडूंना ती मिळते, कारण ह्या सर्व आयकॉन खेळाडूंना देखील उत्सुकता असते कुणालजी, आम्ही कधी माथेरानला जाऊ, कधी ही स्पर्धा खेळू. कारण आयकॉन म्हणून इथे खेळणं ही देखील प्रत्येक नामवंत खेळाडूचं एक स्वप्न असतं की माथेरानला मला बोलवलं जावं. कुणालाही इकडे बोलवलं जात नाही. स्वतः तालुका जिल्हा जो गाजवतो, स्वतःचं राज्य गाजवतो, त्याला माथेरानला बोलवलं जातं. आज 28 जण आलेत परंतु त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय, त्यावेळेला त्यांना माथेरानला बोलवलं गेलेलं आहे. शेवटचं एक षटक हातात तर सोपवलं गेलं हेमंत पारधी यांच्या. स्ट्राईकवर आपण पाहू शकता सचिन बसमा, नॉन स्ट्राईकला राकेश प्रभू पोलार्ड. शेवटची ओव्हर या पहिल्या डावातील. पहिला बॉल थोडंसं कट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु योग्य टप्प्यावर नव्हता. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बॉल योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, योग्य ठिकाणावरून टाकावा लागतो आणि जर का टाकला नाही तर पंच तुम्हाला दंडित करतात. क्रिकेटच्या घडामोडी मैदानावरील असणाऱ्या 2 पंचांच्या हाल नक्कीच इशाऱ्यावर घडत असतात. टॉससाठी यायचं विक्रांत रॉयल्स आणि मुकद्दर वॉरियर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस होईल तर त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चौथी मॅच आहे आजच्या रात्रीतील. 2 दिवसात तब्बल 23 मॅचेस आपल्याला या ठिकाणी खेळवायच्या आहेत. याही वेळेला तेच पाहायला मिळते, थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पहा हा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होतोय.
दोन गोष्टी झाल्या, वाईडही आला आणि एक अतिरिक्त रन देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि राकेश प्रभू देखील स्ट्राईकला आले. पहा, काही वेळापूर्वी जर पाहिली तर परिस्थिती थोडीशी वेगळी होती. दबावात होता गोल्डन स्टार आणि रिया 11 हा मात्र थोडासा फ्रंट फुटला होता. परंतु आता मी तर म्हणेल समसमान आलेत, कारण अजून हे 6 चेंडू पडायचे बाकी आहेत. यानंतर काय परिस्थिती असेल ती पाहण्यासारखी असणार आहे. पहा, कृष्णा सातपुते स्वतः मार्गदर्शन करतायत गोलंदाजाला कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आणि खूप मोलाचं असतं मार्गदर्शन कुणालजी. आणि ज्येष्ठ खेळाडूंकडून मार्गदर्शन नक्कीच घेत असतात युवा खेळाडू आणि त्या पद्धतीने रणनीती बनवत असतात. आणखीन एक गोष्ट तुम्हाला नक्की याच्यातून जाणवते की जे भारतातले अतिशय नामांकित खेळाडू असतो त्यांचा तोरा एक वेगळा असतो, त्यांनी प्रतिष्ठा मिळवली असते, परंतु कृष्णा सातपुते किती डाऊन टू अर्थ आहे हे याच्यामुळे दिसतंय. नक्कीच नक्कीच ते या ठिकाणी पाहायला मिळतंय कुणालजी आणि ते नक्कीच म्हणूनच ते आदर्श खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात, लाडके देखील असतात आणि माझ्या मते सर्वात जास्त सेल्फीज देखील त्यांच्या काढल्या जात असतील त्यांच्या बरोबरीने. यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता. पहा, ही रणनीती कदाचित कृष्णा सातपुते यांनी त्यांना सांगितली होती. पहा, यावेळेला ऑप्स्टमच्या बाहेर बॉल टाकला, शफल होऊन ऑलरेडी ते शफल झाले होते, परंतु जेवढे शफल झाले बॉल आणखी पुढे टाकला. वा, काय रणनीती बनवली मी तर म्हणेल या ठिकाणी बॉलर हेमंत पारधी यांनी. समोर प्रयत्न करतायत राकेश बॅटिंग करण्याचा, मोठमोठे फटके खेळण्याचा, परंतु त्यांचे इरादे या हेमंत पारधी यांनी या बॉलला तरी उद्ध्वस्त केले. यानंतरचा चेंडू, यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय आणि यावेळेला आक्रमण यशस्वी झालंय. 1 बाउन्स बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 4 4 4 चौका. या ठिकाणी पाहायला मिळते 50च्या दिशेने वाटचाल तर सुरू आहे ही आपल्या संघाची. गोल्डन स्टार एक महत्वपूर्ण संघ, गेली कित्येक वर्ष माथेरान नगरीमध्ये गोल्डन स्टार हे नाव आपण पाहतोय. यावेळेला आक्रमण, बिग 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 सिक्सर. पोलार्डची पॉवर, दांडी पालघर सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटचे जलवे दाखवत असताना येतो सिक्सर. तर काय फटका या ठिकाणी खेळला गेलाय, लांबच लांबवर फटका. याचसाठी वाट पाहिली त्यांनी या शेवटच्या षटकाची आणि तदनंतर पोलार्डची पॉवर. मानाच्या सुप्रीमो चषकात 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळालेला हा खेळाडू दांडी पालघर जिल्ह्याचं आणि दांडीचं नाव मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये घेऊन जात असतात. नुकतीच बिग बॅश देखील गाजवली होती आपल्या बॅटिंगच्या जोरावर. नाव आहे पोलार्ड आणि पोलार्ड प्रमाणेच बॅटिंग देखील धडाकेबाज. 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी सजवली आहे, अर्धशतक देखील पार केलं गेलं. हो, परंतु पोलार्डची पॉवर जरूर असेल, परंतु दुसऱ्या बाजूला हेमंत पारधी. मी देखील याच माथेरानच्या मातीतला आहे, हे मैदान माझ्या परिचयाचं आहे, ही माती माझी देखील आहे, मी देखील इकडे अधिराज्य गाजवू शकतो. तर चांगलं युद्ध सुरू आहे. पोलार्ड जरूर नामवंत खेळाडू आहेत, परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न हेमंत पारधी नावाचा याच माथेरान नगरीचा गोलंदाज देखील करतोय. हेच साध्य करायचं होतं प्रसाद भाईंना. स्थानिक खेळाडूंना मोठ्या खेळाडूंच्या बरोबर उभं राहण्याचा प्रयत्न करायचा होता. यावेळेला फुल टॉस, खराब बॉल आणि या खराब बॉलवर दिलीय शिक्षा गोलंदाजाला. पुन्हा एकदा लांब 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 वरचा षटकार, 6 धावा. राकेश प्रभू पोलार्ड काय बॅटिंग करतायत. मॅन फ्रॉम दांडी पालघर, लांबच लांबवरचे षटकार. अशाच प्रकारचे षटकार आम्ही मुंबई प्रीमियर लीग मध्ये वानखेडे स्टेडियमवर देखील याच बॅट्समन कडून पाहिले होते. प्रियंका कदम नगरसेविका यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक या पोलार्ड यांच्यासाठी असणार आहे. बघता बघता धावसंख्येने उभारी घेतली आहे. आव्हान असं उभं राहिलंय जिकडे फाईट होऊ शकते कुणालजी, कारण समोर जरी पाहिलं तर कृष्णा सातपुते सेकंड इनिंगला बॅटिंगला येणार आहेत, हेही विसरून चालणार नाहीये.
पोलार्डने खूप चांगला खेळ केला. 15 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी सजवली आणि सुरुवातीला असं वाटत होतं धावसंख्या मात्र कमी धावा सीमित राहील, परंतु पोलार्ड यांची कॅच सुटणं, मित्र म्हणेल कॅच सुटली आणि तिकडनं मात्र धावसंख्येचा फ्लो सुरू झाला. 31 धावा त्यांनी बनवल्या 15 चेंडूंमध्ये, परंतु सचिन बसमा यांनी देखील त्यांना साथ दिली. 4 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्या. अशा रीतीने धावसंख्या झाली आहे 57-58 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. दुसरी इनिंग असेल त्यावेळेला कृष्णा सातपुते बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. चला टॉससाठी या विक्रांत रॉयल्स आणि मुकद्दर वॉरियर्स. आणि याही मॅचचा टॉस करण्यासाठी कर्णधारांना विनंती आपण लवकर यायचंय आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कृष्णा सातपुते यांची वाट तर टेनिस क्रिकेट जगत पाहिल, परंतु मी आमंत्रित करेल माझे नक्कीच अगदी जवळचे समालोचक मित्र कुणालजी दाते, तुर्भे, नवी मुंबई. टॉस कडे वळूया आपण. विक्रांत रॉयल विरुद्ध मुकद्दर वॉरियर. दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्सकडे प्रयाण करावं. आणि मी आमंत्रित करतो नाणेफेकीसाठी सूर्यकांतजी कारंडे, चर्मकार समाजाचे अध्यक्ष आणि त्यांचे मित्रमंडळी यांना विनंती त्यांनी टॉस बॉक्सकडे यावं. राजेशजी शेंडे यांना सुद्धा विनंती करतो. शिवभक्त आणि इतिहासाचे गाढ अभ्यासक, अध्यात्मक पौराणिक या विषयावर त्यांचं व्याख्यान आणि आपल्या महाराष्ट्राचे छत्रपतींचे सर्व गडकिल्ले ज्यांनी बांधकामात केले त्याच्यावर अधिभाष्य करण्याचा मान त्यांनाच आहे. त्यांना विनंती व्यासपीठाजवळ यावं. प्लीज फास्ट. दोन्ही कर्णधार कृपया टॉस बॉक्सकडे या. एकूण 24 सामने खेळवायचे आहेत. वारंवार कॉमेंट्रीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सहकार्याची विनंती करतोय. दोन्ही संघ कर्णधार. प्रथम नाणेफेक केली जाते. ओके, हिअर द टॉस नाउ. चाळीस 35-40च्या आतमध्ये. ओके ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, नंतर बोलूया. काय वाटतं, फलंदाजी स्वीकारली? 70-1 तरी आमचा होईल स्कोर. 70-1 तरी 71 होईल. ओके, अभिनंदन. ठीक आहे, चालेल. थोडं मस्करी करूया आणि आपण स्वागत करूया पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांचं, सूर्यकांतजी कारंडे यांचं. आणि सामना थोडा सुरू होत आहे, परंतु आपण एक विशिष्ट व्यक्तींना इथे आमंत्रित करतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची माहिती आपण पुस्तकात वाचली, परंतु आध्यात्मक आणि पौराणिक आणि ऐतिहासिक या सर्व विषयांवर ज्यांचं अधिराज्य आहे, भाष्य आहे, ते सुद्धा इथे आहेत. राजेश शिंदे यांचं नागपूरहून खास इथे आलेत, त्यांचं हार्दिक स्वागत. सामना मैदानावर थोड्या वेळातच सुरू होईल, परंतु मान्यवरांचं स्वागत करणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद. सामना जबरदस्त आहे आणि ज्याचं नाव त्रिकाल गाजतं असं आहे कृष्णा सातपुते. फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, यूट्यूब म्हणा, ज्यांना पुरा देश ओळखतो टेनिस सम्राट म्हणून. वर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि आपल्याला तिथे जॉईंट होत आहेत चंदू शेट्टी, मुकुंद रानडे, सन्माननीय पत्रकार, यांचं हार्दिक स्वागत. थँक्यू चंदू शेट्टे सर आणि धन्यवाद बंटीजी. यस अंपायर सिग्नल. मॅच स्टार्ट आता इथे होते. 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58 टार्गेट आणि मैदानामध्ये आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. बॉलिंगमध्ये जलवे तुम्ही पाहिले, आता बॅटिंगमध्ये तो काय करेल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता तो देईल का, परंतु त्याच्या समोर आहे राकेश प्रभू. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर बीट केलंय कृष्णाला. हे चांगलं बॅटल इथे रंगताना दिसेल. पहिलाच थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल होता. ऑन साइडला हा पंप पूल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बीट झालाय. कृष्णा सातपुते पहिल्या बॉलवर डॉट. महत्वाचा हा सामना, प्रत्येक मॅच महत्वाची आहे. प्रसाद भाई सावंत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहेत अनिलजी गायकवाड. दोघांमधलं हे बॅटल आणि यावेळेला बॉल आतमध्ये येतोय.
आणि येतोय हा डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळतात. कृष्णासाठी आतमध्ये येणारा बॉल खूप चांगला बाउन्स मिळाला. खांद्याचा किती चांगला वापर पहा. या खेळपट्टीपासून त्याला थोडासा फायदा मिळालाय. शॉट ऑफ गुडलेन पुन्हा एकदा त्या स्पॉटचा वापर करत असताना राकेश प्रभू. उंची चांगली आहे, त्याचा फायदा मिळवतोय. 28 बॉल आणि 58 रन हे समीकरण. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक तिसरा डॉट बॉल. कृष्णा चाच पळतोय. चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. सलग 3 डॉट बॉल. यावेळेला भरपूर वेगाने बॅट फिरली होती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सलग 3 डॉट बॉल. आतापर्यंत या मॅच मध्ये राकेश प्रभूने कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध 58 रन अजूनही आवश्यकता आहे. 27 बॉलचा खेळ. शांतता सध्या पाहायला मिळते कारण हे बॅटल चांगलं आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा ते चित्र. सलग 4था डॉट बॉल. परीक्षा घेतली जाते. चांगली बॉलिंग आणि आता विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय नगरसेविका प्रियांका कदम यांच्या वतीने बॉलर साठी कृष्णा सातपुतेची विकेट घेतली. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चांगली बॉलिंग. नाका जळून गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. इट इज अ परफ्यूम डिलिव्हरी. 4 बॉल सलग डॉट कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध. यावेळेला बॉल हातातून निसटलाय. डेड बॉलचा इशारा येईल. थोडासा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे बॉल हातातून थोडासा निसटला बोटांमधून. कृष्णा सातपुतेला त्याने थांबवलंय. सलग 4 बॉलवर थोडीशी अडचण कृष्णा सातपुतेला निर्माण होते. तो सातत्याने अंपायर बरोबर चर्चा करतोय, परंतु 4 डॉट बॉल तर त्याच्या विरुद्ध टाकलेले आहेत. चांगली बॉलिंग इथे होत असताना पालघर जिल्ह्यातील घेवली गावातून तो आलाय. यस अंपायर त्याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की कृष्णा सातपुतेला काहीतरी अडचण होते. कुठला तरी लाईट्स कदाचित समोरच्या दिशेने सुरू आहे. ती लाईट बंद करण्याची मागणी त्याने अंपायरकडे केली की बॉल साईड करणं थोडंसं कठीण होतंय माझ्यासाठी. ओके, लाईट्स जी स्टेजमध्ये आहे ती इनर बाहेरची लाईट जी आहे ती ऑफ करा जरा. बाहेर जी लाईट्स आहे मंडपाच्या बाहेर ती ऑफ करा. ओके रुदर मंडप डेकोरेटर नवाब डेकोरेटर रुदर, आपण लवकरात लवकर संपर्क साधा. कुठली लाईट इथे बंद करायची आहे कृष्णा सातपुते अंपायर बरोबर चर्चा करत असताना, कारण भरपूर वेळेला साईट करणं कठीण जातं. मंडपच्या बाहेर जी लाईट आहे ती लाईट्स कृपया फलंदाजांच्या डोळ्यात येते ती जरा बंद करा. डेकोरेटर्स ओके. पोल लाईट ना. ओके थँक्यू. पण कुणालजी वेळ गेली आहे. थोडा वेळ फार महत्वाची होती. हा वेळेचा मार आता कोणाला पडतोय कारण कंटिन्युटी सातत्यामध्ये काही आलं ना का काहीतरी घडणार एवढं नक्कीच. अगदी बरोबर आहे सर. बघा काय घडतंय. कृष्णा सातपुते हावी होईल का राकेश प्रभूवर, जो घेवली गावातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय पालघरच्या. आतापर्यंत चांगली बॉलिंग करत असताना सलग 4 डॉट बॉल. 5वा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुतेचा. सलग 5 डॉट बॉल राकेश प्रभूच्या माध्यमातून कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध. हे युद्ध खूप चांगलं रंगतंय. चांगली बॉलिंग. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 5 डॉट बॉल. या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर येईल का ते देखील समोर असताना कृष्णा लक्ष्मण सातपुते सलग 5 डॉट बॉल आतापर्यंत खेळलाय. लास्ट बॉल फेस करेल. राईट अँड राऊंड विकेट. शेवटच्या बॉलवर अखेर बॅट मधून हा फटका सजवलाय, हुक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चे प्रेक्षक लाईव्ह पाहत होते त्याच्यामध्ये आणखीन भर होते आणि आता ते 6000 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. कारण कृष्णा सातपुते मैदानामध्ये खेळतोय आणि कृष्णा सातपुतेला पहिल्या 5 बॉलवर थोडंसं शांत ठेवलं, परंतु फेवरेट बॅट त्याने मागून घेतली आहे. संदेश पार्टे ग्राउंड मध्ये गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना लक्ष आहे 24 बॉल मध्ये 54 रन. चांगलं टार्गेट सेट झालंय. राकेश प्रभूची बॅट बोलली पहिल्या सत्रामध्ये, त्याने देखील संयम दाखवला. आयकॉनच्या 3 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून रन यायला सुरुवात झाली आणि अखेर एक सन्मानजनक टार्गेट सेट झाल्यानंतर या मॅच मध्ये सलग 5 डॉट बॉल आल्यानंतर शेवटच्या बॉलवर चौकार आला कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. पहिलं षटक इथे संपलंय, दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय प्रीतम बारी. आणखीन एक चांगला गोलंदाज प्रीतम सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करताना दिसेल. प्रीतमचं पूर्ण नाव आहे प्रीतम रमेश बारी. टडियाळे या गावचा हा खेळाडू आहे डहाणू मधील आणि हे षटक टाकण्यासाठी तो तयार होईल. सेकंड ओव्हर मध्ये 24 बॉल मध्ये 54 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. डहाणू, पालघर, नाला सोपारा या परिसरातील अनेक खेळाडू आपल्याला सातत्याने खेळताना दिसतात. दांडी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, प्रीतमने बॉल अडवलाय, अंडरआर्म थ्रो केलाय विकेट कीपर एन कडे. तत्पूर्वी 1 रन इथे मिळते. सिंगलने स्ट्राइक रोटेट करत असताना राज कदम, राजने एक चांगली गोष्ट इथे केली की पहिल्या बॉलवर सिंगल घेतली आणि कृष्णा सातपुतेला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. कृष्णा सातपुते पाहूया आयकॉनच्या विरुद्ध कशी बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चाचपडत खेळणारा कृष्णा सातपुते दुसऱ्या ओव्हरमध्ये कसा खेळ करेल यावर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. एका बाजूला प्रसादभाई सावंत आहे, दुसऱ्या बाजूला अनिलजी गायकवाड यांची टीम आहे. त्यामुळे चर्चेचा विषय हा सामना दरवर्षी या स्पर्धेमध्ये ठरतोच. पाहूया कुठला संघ जिंकेल. यावेळेला कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघतोय गॅप मधून सीमारेषा पलीकडे. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून चौकार. होतं या बॉलवर, थोडासा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेला, दिशा दिली, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघाला आणि आउटफिल्डर या मैदानाची लाइटनिंग फास्ट आहे. इथे बॉल थांबणार नाही, तुम्हाला फक्त टाइम करायचंय. रन 4 मिळतील. चौकार इथे मिळतोय. टीमची धावसंख्या 9. या मॅच मध्ये टार्गेट आहे 58 रनचं. 9 रन झालेत, 49 करायचे आहेत. पाहिलं कृष्णा सातपुतेने लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, विकेट कीपर बीट झाला. राकेश प्रभू नाराज आहे, तो सांगतोय आउटसाइड द ऑफ स्टंप टाक, बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. मध्ये रनचा दुष्काळ होता, आता मात्र मी म्हणेन सुकाळ झालाय. इथे खराब बॉल, 5 रन मिळाल्या. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झाला, विकेट कीपर बीट झाला. प्रीतम बारीकडे पेस चांगला आहे. 70-70 बिग बॅश लीग मध्ये देखील चांगला खेळ केला. यावेळेला चांगला बॉल हवेत आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडलाय. कृष्णा सातपुते डान्सिंग डाऊन द विकेट आला, त्यानंतर फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता आणि इथे मी म्हणेन थोडासा पुढे बॉल पडलाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती असं म्हणतात ते याचमुळे. टीमची धावसंख्या 15 विदाउट लॉस. बॅट्समन तयार राज, जो खेळतो 1 रनवर. यावेळेला चांगला बॉल प्रीतमचा, येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर असताना लक्ष 58 रनचा आहे. वेगवान बॉल प्रीतम बारी याचा, परंतु विकेट कीपरच्या थोडासा पुढे पडतोय. गॅदर करता आलेला नव्हता राकेश प्रभूला. रिक्वायर रन रेट 12.90. 20 बॉल मध्ये 43 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बीट केलं बॅट्समनला. राजला पद लालित्य नाहीये, खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत पोहोचलेला नाहीये
आणि त्याचमुळे बीट होतोय. पहा, हा अधिकार होता फक्त वीरेंद्र सेहवागला असं म्हटलं जातं. आणि यावेळेला खराब क्रिकेट राजचं. फुटवर्क वापरावं लागेल, पदलालित्य ज्याला मराठीमध्ये म्हणतात. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला फटका चांगला आहे आणि मिड ऑफच्या दरम्यान खूप चांगली फिल्डिंग. कृष्णा सातपुते यांनी रनच घेतलेली नाहीये, कारण यानंतरच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक त्यांना पाहिजे. अखेर 2 ओव्हरचा खेळ संपलाय चंदूजी आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहे स्कोअर बोर्डवर 15. 18 बॉल मध्ये रन करायचे 43. काय वाटते तुम्हाला या मॅच कडे पाहून? नक्कीच दोन्ही डावामध्ये कुणालजी तेच पाहायला मिळालं. पॉवर प्ले मध्ये रन नाही आल्या. पहा, याही मॅच मध्ये स्वतः, परंतु या मॅच मध्ये कृष्णा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत, कारण जी राकेश प्रभू यांनी एक रणनीती त्यांच्या विरुद्ध अवलंबली आहे ती त्यांची आतापर्यंत सक्सेस झाली आहे. एकतर ते राउंड द विकेट बॉलिंग करतायत, त्यांच्या विरुद्ध बॉल बाहेर काढण्यात. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ब्रँड आहे, जर का उभे राहिले आणि सामन्याला कलाटणी देऊ शकतात. परंतु ही मॅच आपण जसं म्हणतो की प्रसाद भाई आणि अनिल भाई यांच्यामधील आहे, तशी ही मॅच कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर राकेश प्रभू यांच्यामधील देखील आहे. ही मॅच नक्कीच रंगतदार पाहायला मिळणार आणि प्रेक्षकांना रंगतदार मॅचेस पाहायलाच आवडतात. 18 बॉल मध्ये 43 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. प्रेक्षकांना जी अपेक्षा होती या मॅच कडून त्याची पूर्तता करत असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 रन स्कोअर बोर्डवर. राज कदम आउट झाल्यानंतर 6500 प्रेक्षक टेनिस क्रिकेट .in ला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर वर्ल्ड टेनिस क्रिकेटला देखील प्रेक्षक आनंद घेतात. या स्पर्धेचा 2 वेबसाईट्सवर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. राहुल उल्वेकर यांची WTC आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in संतोष नाणेकर यांची वेबसाईट. 18 बॉलमध्ये 43 रनची आवश्यकता. राकेश प्रभू पहिल्या ओव्हरमध्ये मला शांत ठेवलं, परंतु ही तर वादळापूर्वीची शांतता होती. बॉल सीमा पार, षटकार. उद्धव साहेबांचा तो प्रसाद सावंत आला नावास होती चर्चा गावागावात. एकच वादा आमचा प्रसाद दादा, एकच वादा प्रसाद सावंत दादा, एकच वादा आमचा प्रसाद. थँक्यू डीजे. एक मोठा षटकार पाहायला मिळतोय कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून मिडविकेट सीमारेषा पलीकडे. 2.1 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 आणि आता स्वागत केले राकेश प्रभूचं षटकाराने, ज्या राकेश प्रभूने मागच्या ओव्हरमध्ये कृष्णाला शांत ठेवलं 5 बॉल डॉट टाकून. नक्कीच कुणालजी, ती ओव्हर वेगळी होती, ही ओव्हर वेगळी आहे. प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवर वेगळ्या घडामोडी होत असतात आणि पहा, कृष्णा यांना माहिती आहे आता आपल्याला गिअर चेंज करावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. तर नक्कीच म्हटल्याप्रमाणे एक चांगली मॅच आपण नक्कीच पाहतोय. अगदी बरोबर आहे. गिअर चेंज करणं गरजेचं आहे आणि तो गिअर चेंज केलाय, तो देखील टॉप गिअरमध्ये. षटकार त्याने ठोकलाय. चांगली बॅटिंग कृष्णा सातपुतेची. राकेश प्रभू ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या बॉलवर षटकार. फुलर लेनचा बॉल होता. पहिल्या ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय, त्यामुळे बॉल आलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि जशी मिस फिल्डिंग होते तसा फायदा उचलला कृष्णा सातपुतेने. दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. 2 रन इथे मिळतात. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्येत भर पडते. रन झालेत आता स्कोअर बोर्डवर 23. या मॅच मध्ये 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये 35 रनची आवश्यकता. हृदयाची धडधड हळूहळू वाढते. माथेरान जे शहर आहे कट करण्याचा प्रयत्न होता कृष्णा सातपुतेचा. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला बीट केलाय. चांगली बॉलिंग. ठोस प्रत्युत्तर याच ओव्हरमध्ये दिलं जातं. काय म्हणाल चंदूजी, ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. नक्कीच 2 अनुभवी खेळाडू ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात येतात ना कुणालजी, या गोष्टी पाहायला मिळतात. पहा, पहिला बॉल फुलटॉस होता, त्याच्यावर प्रहार केला, परत तदनंतर विचारपूर्वक, तदनंतर एक खोलवर टप्प्याचा, तदनंतर आता शॉर्ट ऑफ लेन टाकला, बॉलला पुन्हा बाहेर काढलं आणि एक रणनीती त्यांनी एक रणनीती बनवली आहे. पहिल्या बॉलवर ती चुकली, परंतु पुन्हा त्यांनी कमबॅक केलंय.
चांगली बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 4 कॅमेऱ्या अंतर्गत टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं. त्यामध्ये शाहरुख शेख खूप महत्त्वाची भूमिका इथे पार पाडतोय. संदेश खूप चांगली भूमिका पार पाडतोय ॲज अ टेक्निशियन आणि त्यांची संपूर्ण टीम. 14 बॉलमध्ये 35 रन. षटकार मारला म्हणून काय झालं, त्यानंतर माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे कुवत आहे, माझ्याकडे धम्मक आहे, हे इथे दाखवत असताना घिवली वरून आलेला खेळाडू, पालघर जिल्ह्यातून आलेला खेळाडू राकेश प्रभू या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 23. 1 विकेट गमावल्यानंतर राकेश तयार. कृष्णाला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. अपील करतात विकेट कीपर. स्पष्ट नकार इथे दिला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे राकेश प्रभूसाठी. चांगली बॉलिंग राकेश प्रभूची. खांद्याला लागला हा बॉल आणि पुन्हा एकदा विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. संघर्षाचं दुसरं रूप म्हणजेच कृष्णा सातपुते. आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये संघर्ष करत करत हा खेळाडू यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलाय. त्याचं नाव कृष्णा सातपुते. हा खेळाडू सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये, कारण जिद्दी खेळाडू म्हणजेच कोण टेनिस बॉल क्रिकेटचा, तर त्याचं नाव कृष्णा सातपुते. 13 बॉल 17 रनची आतापर्यंत खेळी, परंतु संयमाने केलेली खेळी हे म्हणावं लागेल या खेळीला. आणि तो कधी आक्रमण करेल हे मात्र सांगता येत नाही. 13 बॉलचा खेळ शिल्लक, 35 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हर मधला कृष्णा सातपुते फेस करताना दिसेल. जी रणनीती पहिल्या सत्रामध्ये राकेश प्रभूने वापरली तीच रणनीती आता कृष्णा सातपुते वापरताना दिसतोय. त्यामध्ये त्याला यश मिळेल का? आणि यावेळेला पुन्हा एकदा बीट केलंय राकेश प्रभूने कृष्णा सातपुतेला. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल डॉट, या ओव्हरमध्ये 4 बॉल डॉट. कृष्णा सातपुतेला 9 बॉल शांत ठेवलंय. तरी कृष्णा सातपुते त्याच्या खेळाडूला सांगतोय की ठीक आहे, जे झालं ते विसरून जावं लागेल. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे. तोपर्यंत डीजे रॉनीचा ऐकू एक चांगलं संगीत आणि मी त्या अगोदर विचारेन कृष्णा सातपुतेच्या या खेळाबद्दल. चंदूजी, आतापर्यंत संयम दाखवलाय, बॉलरच्या बाबतीत काय म्हणाल? नक्कीच कौतुक करावं लागेल. पहा, त्यांनी शरीरापासून काही बॉल अगदी खोलवर टप्प्याचे टाकले, परंतु जास्तीत जास्त बॉल लेंथवर आणि शॉर्ट ऑफ लेंथवर टाकले. काही बॉल त्यांनी उसळी देत बाहेर काढले, परंतु पहा ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कृष्णा यांना प्रत्येक बॉलवर विचार करायला लागला की यानंतरचा येणारा बॉल राकेश प्रभू यांचा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. क्वचित पाहिलंय ओवळ्याच्या मैदानात अभिजित दुधेच्या विरुद्ध पाहिलं होतं आणि त्यानंतर आज पाहतोय. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. बाहेर पडायचं त्यांना माहिती आहे, परंतु हा डाव जो होता ना कृष्णा आणि राकेश प्रभू यांचा, तो मी तर म्हणेल राकेश प्रभू यांनी जिंकलाय आतापर्यंत. परंतु मॅच संपलेली नाहीये. हा क्रिकेट आहे आणि कृष्णा आणि संदेश पार्टे असे मॅच विनर खेळाडू आहेत. या सामन्याचं पारडं बदलवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु पुन्हा ही मॅच नक्कीच चांगली होणार. आतापर्यंत तर नक्कीच ते पाहायला मिळतंय. कुणालजी, डावाचा तुम्ही उल्लेख केला. ज्या वेळेला समोरचा बादशाह घेऊन तुमच्या समोर तो दाखवत असेल ना, त्यावेळेला तुम्ही एक्का दाखवा. आणि मला वाटतंय या मॅचचा एक्का कृष्णा सातपुते आहे. या मॅच मध्ये अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. 12 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. हे बॅटल शेवटपर्यंत रंगेल. आयकॉन प्लेयर्सच्या ज्या ओव्हर्स होत्या त्यामध्ये 2 षटक राकेश प्रभूचे कंप्लीट झालेले आहेत. आणि यानंतर आता आपल्या स्थानिक खेळाडू कशा पद्धतीने बॉलिंग करतील यावर ही मॅच पूर्णपणे निर्भर असेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 35 रनची आवश्यकता. ओव्हर नंबर 4 बॉलिंग करण्यासाठी आलाय अक्षय परब. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय संदेश पाटे. संदेशसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कव्हर्सला दिशा दिली आहे. खूप बंदुकीच्या वेगाने हा बॉल गोळी निघावी तसा गेला होता कव्हर्सला. अखेर 1 रन मिळते. 11 बॉल आणि 34 रन. षटकारांच्या परिभाषेत उल्लेख केला तर कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील मॅच पर्यंत पोहोचण्यासाठी, टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. कृष्णा सातपुते ती किमया इथे पार करेल का? कारण या वर्षीची सांगेम प्रीमियर लीगची फायनल आठवा. तब्येत ठीक नव्हती तरी फायनलच्या मॅच मध्ये तो मैदानामध्ये उतरला आणि काय खेळ त्याने दाखवला. फुलर लेनचा बॉल, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलंय. अक्षय परबचं कौतुक व्हायला पाहिजे कारण कृष्णा सातपुतेला त्याने थांबवलंय. आणखीन एक डॉट बॉल. 15 बॉल मध्ये 17 रन हे आकडे कृष्णा सातपुतेला कधी शोभा देणारे नाहीयेत, परंतु या मैदानामध्ये ते घडलंय.
याच्यासाठी तर माथेरानची स्पर्धा जाणली जाते, याच्यासाठी तर ही स्पर्धा गाजली जाते. चांगली बॉलिंग. यावेळेला बॉल सोडून दिलाय कृष्णाने. स्लोअर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, अंपायरचा इशारा येतो. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 25-25. लॉस ऑफ 1 विकेट. 8,500 प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढलाय, जवळपास 20 होऊन बसलाय या मॅच मध्ये. बॉल तयार अक्षय. यावेळेला कृष्णाने समोर फटका सजवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये विश्वजित ठाकूरचा त्यांना बॉल लागला होता, परंतु तदनंतर जर पाहिलं तर त्यांनी स्वतःची बॉलिंग ॲक्शनच चेंज केली. विश्वजित ठाकूरची बॉलिंग ॲक्शन नक्कीच देखील पाहायला मिळते. त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. पहा म्हणजे हे खेळाडू किती फॉलो चांगल्या पद्धतीने करतात. एका मोठ्या खेळाडूला जर तुम्हाला फॉलो करायचं असेल त्याच्यासाठी सराव करणं गरजेचं असतं. त्याची बॉलिंग ॲक्शन काय आहे, तो कशा पद्धतीने बॉलिंग करतो. यावेळेला हुक केलाय. कृष्णा सातपुतेने बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आणि आता कृष्णा सातपुते सांगतोय, आली रे आली, आता तुमची बारी आली. किती वेळ शांत ठेवाल कृष्णा सातपुतेला. त्याच्या बॅटमधून हा षटकार. चांगलं टायमिंग. सपत्नीक पूर्ण परिवारासह कृष्णा इथे उपस्थित झालाय आणि त्यांच्या समोर बॅटिंग करणं तर गरजेचं आहे. मागच्या वर्षी प्रथमेशने अर्धशतक ठोकलं होतं. यावेळेला हा सामना कृष्णा जिंकून देईल का. 8 बॉल आणि 23 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना दोलायमान अवस्थेमध्ये. कधी पारडं जळ होतंय कृष्णा सातपुतेच्या टीमचं, कधी पारडं जळ होतंय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राकेश प्रभूच्या टीमचं. हा सामना असाच रंगत राहील. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत 23. 8-23 हे समीकरण. बॉलची साचपडणी करत असताना संदेश पार्टे, ज्यांची धाव संख्या 1, ज्यांच्याकडे अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा भरपूर. 9,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. 11:17 झालेत. माथेरान नगरीतून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. खूप चांगलं टेलिकास्ट. 8 बॉल आणि 23 रन हे समीकरण असताना कृष्णा सातपुते सध्या स्ट्रायकिंग एंडला. अगदी गरम मॅच या थंडीमध्ये आपल्या समोर. कृष्णाने खूप चांगला स्क्वेअर कट सजवलाय. बॉल पहा किती वेगाने गेलाय. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून दमदार चौकार. कसं भरून दिसतंय या ओलंपिया मैदान. काय फटका होता कृष्णा सातपुते यांचा. बॅट मधून बॉल निघाला असं वाटलं की बंदुकीतून गोळी सुटली. 7 बॉल 19 रन. नक्कीच कुणालजी, स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा ज्या वेळेला ते घेऊन मैदानात उतरताना त्यावेळेला तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आज हे कृष्णाने स्वतःला कित्येक वर्ष सिद्ध केलंय. त्याचमुळे आज हा ब्रँड बनलाय कृष्णा सातपुते. कृष्णा 39 रन स्कोर बोर्डवर. 1 विकेट इथे गमावली आहे. बॉल तयार. यावेळेला बीट केलंय कृष्णाला. अखेर एक डॉट बॉल येतोय. पार्टनरशिप चांगली होते परंतु यामध्ये योगदान फक्त 1 रनचं आहे संदेश पार्टेचं. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 6 बॉल आणि 19 रन. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा सातपुते कधी येईल याची वाट आता समर्थक पाहत असतील, परंतु संदेश पार्टे हा देखील तेवढाच दमदार खेळाडू आहे. आनंदवाडीची चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल. ज्या आनंदवाडीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये बॅट मधून अशा पद्धतीने स्ट्रोक आले होते संदेश पार्टेच्या की तो ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. गोलंदाजी करतायत. राकेश प्रभू यांनी चांगली गोलंदाजी केली, प्रीतम बारी यांनी केली, परंतु शेवटची ओव्हर संदेश पार्टे स्वतः प्युअर मॅच विनर आहेत. कित्येक मॅचेस त्यांनी प्रतीकला जिंकून दिल्यात, परंतु आज काय होणार पाहायचंय.
कारण दुसऱ्या बाजूला 19 म्हणजे 19 तसं पाहिलं तर सध्याच्या बाजूला मी किंचितशी मॅच ही बॉलरच्या बाजूने आहे, परंतु असे दोन बॅट्समन आहेत ते कधी मॅच फिरू शकतात. उत्कंठा वाढली आहे प्रेक्षकांची, युट्यूबला पाहतात त्यांची आणि मैदानात पाहतात त्यांची देखील. तब्बल 10,000च्या वर प्रेक्षक मॅच पाहतायत. आज ही माथेरानची स्पर्धा सुपर डुपर हिट पद्धतीने सुरुवात झाली आहे कुणालजी मी म्हणेल. अगदी बरोबर आहे चंदूजी. दुपारच्या सत्रामध्ये आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये ठाणे विरुद्ध रायगड सामना पाहिला. 30,000 प्रेक्षक जवळपास त्या मॅचचा आनंद घेत होते आणि पहा रात्रीच्या सत्रामध्ये माथेरानच्या स्पर्धेमध्ये 10,000 प्रेक्षक पाहत आहेत. हे प्रेम दिले प्रेक्षकांनी त्यांचं सहर्ष स्वागत. अंपायरचा इशारा, पहिला वाईड बॉल आहे. 18 रनची आवश्यकता. मैदानामध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर दूर ठेवला आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल. शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आलेत ओमकार पाटील. कृष्णा सातपुते नॉन स्ट्रायकिंग एंडला. संयमाचं दुसरं नाव आज दिसलाय कृष्णा सातपुते या मॅच मध्ये. पहिल्या बॉल पासून शांत ठेवलं होतं. 9 डॉट बॉल टाकले राकेश प्रभूने कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध. 6 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. बॉल तयार. यावेळेला संदेश पार्टेचा हवाई हल्ला, एअर स्ट्राइक. बॉल पाठवला मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. कुणालजी दोन्ही बाजूने एकच रणनीती झाली. आयकॉनच्या वर जाऊन दिल्या स्थानिक. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 12, कारण या ओव्हर मध्ये 19 करायच्या होत्या. एक वाईड बॉल आला. 18 करायच्या होत्या. षटकार आला. 5 बॉल आणि 12 रन हे समीकरण मैदानामध्ये असेल. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय संदेश पार्टे. नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा लक्ष्मण सातपुते. ओमकार पाटीलच्या हातामध्ये भवितव्य या मॅचचं. आणखीन एक मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. संदेश पाटेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. आणि आता या मॅच मध्ये रन कर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. संदेश पार्टे 1 रनचं योगदान होतं पार्टनरशिप मध्ये, परंतु त्यानंतर पहा बॉल किती लांब त्याने पाठवलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस बाय संदेश पाटे. ही इज ऑन फायर नाव. चांगली बॅटिंग करत असताना 4 बॉल मध्ये आता समीकरण बदललंय. फक्त 6 रन करायचे आहेत. 52 रन. 50 अप. 4 बॉल 6 रन. संदेश पार्टेच्या पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात झाली होती 2 चौकाराने. त्यानंतर त्याने धावसंख्येला आळा घातला आणि बॅट घेऊन मैदानामध्ये गेल्यानंतर पहा काय फटकेबाजी त्याने केली आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. बॉल डॉट जर गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येईल. आणि आता 3 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. एक मोठी स्पर्धा आणि एक मोठा सामना आपल्या समोर. प्रसादभाई सावंत मित्र परिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा पॉवर्ड बाय दिशा कोचिंग क्लासेस. 3 बॉल 6 रनची आवश्यकता. हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात झाली आहे दोन्ही संघ मालकांची देखील. आणि यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर खाली मिड विकेटला. झेल पकडलाय फलंदाज बाद. 2 बॉल आणि 6 रन. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. थँक्यू. 2 बॉल आणि 6 रन. स्ट्रायकिंग एंडला जाईल कृष्णा सातपुते, कारण त्याने नक्की क्रॉस केले असेल संदेश पार्टेला. खूप चांगला झेल प्रीतम बारीचा इथे पाहायला मिळतोय. सकाळच्या चहामध्ये खारी आणि मैदानामध्ये प्रीतम बारी.
कुणालजी काय मॅच सुरू आहे, अशाच मॅच होणं गरजेचं असतं. 2 बॉल आणि 6 रन. कृष्णा सातपुते आतापर्यंतचा संघर्ष, परंतु मॅच जिंकून देणार का? दुसऱ्या बाजूला ओमकार, एका बाजूला रिया, दुसऱ्या बाजूला गोल्डन स्टार, एका बाजूला अनिल भाई, दुसऱ्या बाजूला प्रसाद भाई. या दोघांमधील लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. एक जबरदस्त सुपर डुपर हिट मॅच. आणि प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 2 बॉल आणि 6 रन. कृष्णा लक्ष्मण सातपुते संयमाने आतापर्यंत खेळत आलाय. 12,500 प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला कृष्णाला बीट केलंय. आणखीन एक डॉट बॉल. ओमकार पाटील इन ऍक्शन नाव. काय बॉलिंग केली आहे ओमकारने. कृष्णाला इथे शांत ठेवलं या बॉलवर. शेवटचा बॉल. 6 रनची आवश्यकता. तुम्ही पाहताय प्रसाद भाई सावंत मित्र परिवार आयोजित माथेरान नगरीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवणारी स्पर्धा. ज्या मॅच मध्ये 1 बॉल शिल्लक आहे आणि 6 रन करायचे आहेत. समोर बॅट्समन आहे कृष्णा सातपुते. ओमकार पाटील बॉलिंग साठी आहे आणि माथेरान नगरीचा पैसा वसूल करणारा सामना. ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी. व्हाट अ मॅच. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. परंतु हा सामना जर जिंकून दिला ओमकारने तर इथल्या प्रत्येक माथेरानच्या चौकात चौकात चर्चा होईल ओमकार पाटीलची. शेवटचा बॉल. 6 रन. हेलिकॉप्टर आणि कृष्णा सातपुते ने मॅच इथे जिंकून दिली. वेल प्लेड कृष्णा सातपुते. हेलिकॉप्टरने मॅच फिनिश केली आणि हा विजय आहे कृष्णा सातपुतेचा. हा विजय आहे क्रिकेटचा आणि खरोखर क्रिकेटचा शहेनशाह आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. टेनिस क्रिकेट